चालू करा चालू. जय शिवराय. आज या ठिकाणी प्रिया बाजारच्या उद्घाटनाच्या निमित्त आलेल्या आपणा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. शिंदे परिवाराच्या वतीनं तासगाव आणि पंचक्रोशीतील सर्वांच्यासाठी खरेदी करता आता पुढे न जाता किंवा शहरात जायचा तुमचा वेळ वाचवण्यासाठी तुमच्या घरामध्ये लागणाऱ्या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या सर्वच्या सर्व या ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न शिंदे परिवाराच्या वतीनं केला जात आहे. या प्रयत्नामध्ये पुरेपूर तुम्हाला चांगली सुविधा देण्याचा प्रयत्न या ठिकाणी आम्ही करू. चांगल्या दर्जाचा माल त्याचबरोबर चांगली उत्तम विनम्र सेवा या ठिकाणी तुम्हाला देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करू. स्वराज्य संग्रामच्या वतीनं आम्ही महाराष्ट्रभर एक चळवळ राबवतो. आपलं स्वराज्य आपले उद्योजक. याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्राच्या मातीतील 12 बलुतेदार जे आहेत ते उद्योजक झाले पाहिजेत. याकरता खऱ्या अर्थानं ही चळवळ सुरू झाली आणि या चळवळीचा मुख्य उद्देश असा की आपल्या लोकांनी उद्योग व्यवसायात आलं पाहिजे आणि उद्योग व्यवसाय करत असताना आपली लोक उभं राहिली पाहिजेत. आज मला शिंदे कुटुंबाच्या बाबतीमध्ये बोलत असताना मोठा अभिमान वाटतोय की आमच्या कुटुंबाचे मोठे बंधू म्हणजे वसंतात्या शिंदे हे आर्मीमध्ये होते. त्या ठिकाणी सेवा बजावत असताना त्यांची दोन्ही मुलं आर्मीमध्ये गेली. त्यानंतर मारुती तात्या हे सुद्धा फौजमध्ये होते. तिथून रिटायर झाल्यानंतर त्यांचे चिरंजीव उमेश शिंदे हे सुद्धा फौजमध्ये गेले. त्यानंतर ते ज्यावेळेला रिटायर होऊन आले परत तर त्यांनी अथर्व ज्वेलर्स नावानं बेलोडीमध्ये ज्वेलरीचं दुकान चालू केलं. त्यानंतर श्री बाळासाहेब शिंदे हे बँकेमध्ये होते. बँकेतून रिटायर झाल्यानंतर त्यांनीही आपल्या मुलाला म्हणजे रोहितला बाजारच्या माध्यमातून उद्योगात उतरवलं. खरं तर शिवाजी महाराज म्हणलं की डोळ्यासमोर आपल्याला घोडे गड किल्ले येतात किंवा ढाल तलवारी येतात, पण ढाल तलवारीच्या पलीकडे शिवराय काय आहेत हे आपल्याला कळलं पाहिजे. तर ढाल तलवारीच्या पलीकडे शिवराय आहेत त्याच्यामध्ये शिवरायांच्याकडे अनेक सरदार होते. त्या सरदारांच्याकडे एक एक गावाची पाटीलकी देशमुखी होती. म्हणजे त्या गावाचं रक्षण करायचं, त्या गावातल्या अडीअडचणी सोडवायच्या आणि त्या गावाची अर्थवाहिनी असेल किंवा त्यांचं संरक्षण असेल ह्या गोष्टी तिथं केल्या जात होत्या. आणि त्या सरदारांमध्ये खंडोजी असतील, सूर्याजी असतील, बाजीप्रभू असतील, तानाजी असतील, येसाजी असतील, ह्या सर्व सरदारांच्या कडनं घेण्यासारखा गुण काय होता तर तो या शिंदे परिवाराने घेतलाय. आज आपल्याकडे जे उमेश शिंदे म्हणजे उमेश भाऊ जे आहेत हे सुद्धा एक सरदार आहेत. उद्योग क्षेत्रामध्ये आपली माणसं आपल्याला अशी सरदार करायची आहेत. आज रोहितनं हे पाऊल उचललंय तर आपण सर्वांना विनंती आहे की आपण सगळ्यांनी या परिसरातल्या लोकांनी मुद्दाम या ठिकाणी येऊन प्रत्येक वेळी आपल्याला खरेदी करायचे, विनम्र सेवा करण्याची आम्हाला संधी द्यायची आणि तुम्हाला जिथं जिथं शक्य आहे तिथं प्रत्येक ठिकाणी मराठा उद्योजक व्यावसायिक जे असतील आपले स्वराज्यातले ह्या सगळ्यांच्याकडे आपल्याला खरेदी करत आपले लोक पुढे न्यायचे आहेत. आज इलेक्शनचं वातावरण आहे, आज मतदान आहे. महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यात आणि 127 पंचायत समितीसाठी निवडणूक होते. प्रत्येक पक्षानं आपल्या निवडणूक चिन्हाचा प्रचार गेले 15 दिवस केलाय. आता तुम्हीही आपला प्रचार करायला सुरुवात करायची आहे. तुम्ही जिथं जिथं जाल तिथं प्रत्येक ठिकाणी सांगायचं आहे की प्रिया बाजारमध्ये आम्ही खरेदी केली, तुम्ही पण करा. तुमच्या जवळच्या आसपासचा जो कोणी उद्योजक असेल त्या प्रत्येकाकडे तुम्हाला जाऊन सांगायचं आहे की आम्ही तुमच्याकडे येतोय. आपल्या लोकांना सांगायचं की आपल्याला आपल्या लोकांच्याकडे जायचं आहे. म्हणजे आपल्याला आपल्या लोकांचा प्रचार आणि प्रसार करायचा आहे आणि प्रचंड बहुमताने विजयी करायचा आहे, हे लक्षात ठेवा. म्हणून मी तुम्हाला जाता जाता एवढी विनंती करतो की आपल्या आजूबाजूचे आपल्या स्वराज्यातले जे सगळे उद्योजक आहेत, व्यावसायिक आहेत, त्यांना आपण पुढे घेऊन जाऊया आणि ही जी आपले स्वराज्य आपले उद्योजक ही जी चळवळ आहे या चळवळीमध्ये आपण सक्रिय सहभाग नोंदवावा अशी आपल्याला या ठिकाणी विनंती करतो. आणि प्रिया बाजारचं उद्घाटन झालं असं या ठिकाणी जाहीर करतो. आपण सर्वांनी आलात, या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल आपल्या सर्वांचे शिंदे कुटुंबाच्या वतीने या ठिकाणी हार्दिक आभार व्यक्त करतो. जय जिजाऊ, जय शिवराय.